नमस्कार, जय भीम. मी अर्जुन वाघ, वंचित बहुजन आघाडी शिरपूर तालुका अध्यक्ष व माझे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी. आज 25 एप्रिल 2026 रोजी असा अमरीशभाई पटेल यांच्या दवाखान्याच्या दिव्य भव्य उद्घाटनासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्यानिमित्तानं वंचित बहुजन आघाडी यांची काही प्रमुख मागण्या होत्या, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने 13 एप्रिलला ज्या दलित वस्ती अहिल्यापूर गाव शिरपूर तालुक्यातलं 13 तारखेला रात्रीच्या वेळेस सुमारास त्या लोकांवर दलित वस्तीवर अन्याय अत्याचार झाला, त्यावर हल्ला करण्यात आला आणि त्या ठिकाणी 3 आरोपींना अटक करण्यात आली. तर माझ्या एक मागणी होती, सवाल होती की त्यांना कसं काय सोडण्यात आलं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल का करण्यात आले नाहीत. दुसरी मागणी होती की ह्याच 14 एप्रिलच्या अनुषंगाने महामानवाच्या जयंती साजरी करत असताना गिरासे म्हणून सर लौकीचे ते सुद्धा असं स्टेटस ठेवतात जातीवादक, जेणेकरून समाजामध्ये तीळ निर्माण होईल. आणि तिसरा प्रश्न होता की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण खाजगी दवाखान्यासाठी उद्घाटनासाठी येतात आणि या उपजिल्हा रुग्णालय शिरपूर या ठिकाणी ती बिल्डिंगची त्या दवाखान्याची दयनीय अवस्था झालेली आहे. तिथे आपण निधी कधी देणार आहात आणि त्या ठिकाणी वंचित शोषित पीडित रुग्ण असतात, त्यांच्या सेवेसाठी आपण कधी तिथे वेळ देणार आहात, हा सुद्धा माझा एक प्रश्न होता. आणि हे सगळे मी माझा वंचित बहुजन आघाडीचे लेटर पॅडवर हे सगळे मागण्या आणि लेटर पॅड तयार करून ठेवलं होतं. पण या शासनाने या काहीतरी दबावाखाली या पोलिसांनी आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना दबाव करून इथे अटक करण्यात आलेली आहे. मी एवढंच सांगणार आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, या वंचित लोकांना आपण कधी न्याय देणार आहात आणि मी ज्या 3 प्रमुख मागण्या केलेल्या आहेत या मागण्यांचं मला कधी न्याय मिळेल याच्यासाठी मी तत्पर आहे आणि तुम्ही मला कधी न्याय देणार हे मी वाट बघणार. नाही तर मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत ही बातमी मी पोहोचवणार.